हा हॅलो. हॅलो. हा गणेश शेट्टी साहेब ना? हा साहेब मी समर्थ सोशल फाउंडेशन आधार व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती केंद्रातून बोलतोय. बोला की. ते तुमचं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. तुम्ही शुगर मुक्त झालाय ना आता? हा शुगर मुक्त आहे मी. हा पूर्ण शुगर तुमची नॉर्मल झाली हे कळालं, म्हणून म्हटलं तुम्हाला रिझल्ट आलाय, तुम्ही विश्वास ठेवला, त्या पद्धतीने औषधानं पण काम केलं आणि तुम्हाला पण ते चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट पण आला ना. पहिला शुगर किती होती? माझी तशी सुरुवातीला 225 होती. बरोबर. आता किती महिने घेतला कंटिन्यू औषध तुम्ही? मी कंटिन्यू मला वाटतं काय तर ते दोन पुढे आणि त्या 2 बाटल्या घेतल्या. हा. म्हणजे 2 ह्याच्यामध्येच मला फरक पडला तो. बरोबर. म्हणजे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी दोन घेतला तुम्ही? 2 घेतल्या. बरोबर. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 4 ते 5 महिन्याचा कोर्स झाला असेल. हा 5-6 महिन्याचा झाला. 5-6 महिन्याचा कोर्स झाला. म्हणजे 5-6 महिन्यामध्ये तुमची पूर्ण शुगर आता नॉर्मल झाली. नॉर्मल झाली. मी ते रिपोर्ट मी दर महिन्याला चेकच करतो ना. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेक करायला जायच्या अगोदर मी 2-3 दिवस फक्त गोडच खातो. बर. नाही म्हणजे खरं सांगायला काय हरकत नाही. जे वर जे करायचे तेच खाऊन जातो. बरोबर. म्हणजे बघ आता आपल्याला 19 तारखेला चेक करायचंय. अच्छा. मी काय करतो 15-16 पासून आहे ना फक्त गोडवर दाणका देतो. जास्तीत जास्त गोड खायचं, बघू काय होतंय ती. अशा हिशोबाने मी करून जायचं. तर मला ते चॅलेंज घेतल्यासारखं केला म्हणा तुम्ही ना. मी काय म्हणतो नाही तरी असं तुम्ही मला सांगा ना. शेवटी नेमकं काय कसं काय आपल्या लक्षात येत नाही ना. हे खाऊ नको ते खाऊ नको त्याच्यामुळे होतंय का काय. पण मी म्हणलं बघू खाऊन तर बघू ना काय होतंय ती. बरोबर. तरी सुद्धा शुगर तुमची नॉर्मल आहे आता? हा आता नॉर्मलच आहे माझी. मला वाटतं 161 का काहीतरी. बाकी फिलिंग वगैरे काय चेंजेस झालेत काय एनर्जी लेवल मध्ये? नाही बाकीचं काय मला तेवढं जाणवत नाही. पण मला तेवढा फरक मात्र जाणवतो. कारण काय होतंय त्यावेळेस थोडासा राग आल्यासारखं व्हायचा ना. राग येत होता. अच्छा. आता पूर्ण म्हणजे माइंड वगैरे असं तुमचं शांत झालंय? हा आता म्हणजे असं राग आल्यासारखं एखादं कोणी काय बोललं की असं चिडचिडा पण होतोय तो जरा. तो बंद झालेला आहे माझा. म्हणजे मला तेवढंच एक जाणवतंय फक्त. तुमच्या संपर्कात असणारे अनेक लोक आहेत की ज्यांना ते काय त्यांना सुद्धा आपण यातून बाहेर काढूया. मग लगेच तुमचा हे मोबाईल नंबर आहे माझ्याकडे. मी लगेच त्यांचे संपर्क साधतो. अच्छा. आता कसं आहे तुम्ही तुमचा स्वतःचा रिझल्ट सांगितला ना. कसं असतं सांगता मी स्वतः वापरलं आणि मी स्वतः शुगर मुक्त झालोय. ह्या बोलण्यात फरक असतो ना आणि त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात. नाही त्या पद्धतीने हे करतात. तेच मी सांगितलं. आणि मी कसं आहे मी डॉक्टरकडे गेलेलो नव्हतो. बरोबर. म्हणजे डायरेक्टच शुगर म्हणलं आपलं वय झालंय 50च्या पुढे गेलो तर बघायला पाहिजे. सगळे लोक बघतात म्हणलं बघायला पाहिजे. अच्छा. म्हणून मी जून महिन्यामध्ये गेलो तर त्यावेळेस मला जाणवलं की बाबा आपली वाढलेली म्हणून. हा तुम्हाला बरोबर लकीली म्हणजे इतर कुठलं औषध घेण्याआधी आमचं मिळालं हे बरं झालं. आणि मग काय केलं ते झाल्यानंतर आहे ना मग मी आपलं असंच एकदा बघता असं सहज बघितलं बुवा. मग बघितल्यावर म्हणलं फोन तर करून बघू आयुर्वेदिक आहे म्हणते. तसे माझ्याकडे बाकीचे 2-3 जण आले होते. त्यांना मी सगळं सांगितलं मला हे औषध चालू आहे. नाही म्हणलं हे लगेच रिझल्ट आहे. म्हणलं एक बघू द्या. हे मला सांगितलंय ना 5-6 महिने मी वाट बघणार. नाही कमी झालं तर मी तुमचं घेणार. पण आता ह्याला सोडून द्यायचं तुमचं घ्यायचं. मग फरक कशाने पडलाय मला कसं काय कळायचं नाही. आहे का नाही. योग्य रीतीने तुम्ही औषध घेतला सोडा आणि काय अडचण नाही. तुम्ही शुगर मुक्त झाला याबद्दल संस्थेकडनं तुमचं अभिनंदन. आणि आपला 2 विषय आहेत अजून. म्हणजे व्यसन मुक्ती पण आहे, शुगर मुक्ती पण आहे. लहान मुलांसाठी पण आपण काम करतो. आणि वजन कमी असेल किंवा इतर काही शारीरिक मानसिक त्रास असेल त्याच्यावरती सुद्धा आपली थोडीशी काय ना ती चरबी वाढलेली तीच कमी करायची. हो अँटॉक्स टी कंटिन्यू वापरा त्यासाठी. काय ठीक आहे. हा दुधाचा चहा पूर्णपणे बंद करा. तुम्ही जर दुधाचा चहा पित असाल तर तुमच्या शरीरामध्ये कसं ते पित्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वाढणार, पचनक्रिया बिघडणार आणि जे न पचलेलं अन्न आहे ना पोटात ते तर दुसरं काय होत नाही. ते कोलेस्ट्रॉल मध्ये रूपांतर होणार आणि चरबी वाढत राहणार तुमची. बरोबर. त्यापेक्षा दुधाचा चहा बंद करा. अँटॉक्स टी कंटिन्यू चालू ठेवा. म्हणजे तो पण तुम्हाला फरक येईल. आणि लोकांना सांगा नातेवाईकांना मित्रांना वगैरे. आणि काय कस्टमर आले तर कॉल करा. त्या पद्धतीने त्यांना आपण औषध पण देऊ. आणि तुम्ही जसं व्यसन शुगर मुक्त झालाय तसं त्यांना पण करू. चालतंय की साहेब. आणि कोल्हापूरला आला तर या एकदा ऑफिसला वगैरे भेट देऊन जावा. येऊ की. चालेल ठीक आहे. ओके धन्यवाद साहेब. ओके.